श्री स्वामी समर्थ। मंडळी, नागपंचमीनंतर श्रावण महिन्यातील दुसरा महत्त्वाचा आणि सगळ्यांचा आवडता सण म्हणजे रक्षाबंधन। पौराणिक मान्यतेनुसार हा सण श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला भावाच्या मनगटावर राखी बांधून संपूर्ण भारतभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। राजसूय यज्ञाच्या वेळी भगवान श्रीकृष्णाला द्रौपदीने रक्षासूत्र म्हणून पदराची चिंधी बांधली होती। तेव्हापासून ही परंपरा सुरू झाली असे सांगण्यात येत आहे। रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण आपल्या भावाच्या मनगटावर रक्षासूत्र म्हणजेच राखी बांधते व आपल्या लाडक्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करते। तसेच भाऊ आपल्या लाडक्या बहिणीचे आयुष्यभर रक्षण करण्याचे वचन देतो। भाऊ बहिणीच्या अतूट नात्यातील प्रेमाचे प्रतीक म्हणजेच रक्षाबंधन हा सण। राखीच्या धाग्याला रक्षासूत्र संबोधले जाते। चला तर मग यावर्षी रक्षाबंधन सणाचा शुभमुहूर्त पाहूयात। यावर्षी रक्षाबंधनाची तिथी सोमवार दिनांक 19 ऑगस्ट रोजी पहाटे 3:44 सुरू होणार असून रात्री 11:55 आहे। गतवर्षीप्रमाणे याही वर्षी रक्षाबंधनावर भद्राचे सावट असणार आहे। भद्रा काळ हा पहाटे 5:53 सुरू होईल तर दुपारी 1:32 संपेल। या काळात भावाच्या मनगटावर राखी बांधू नये। रक्षाबंधनाच्या दिवशी सर्वार्थसिद्धी योग, रवी योग आणि धनिष्ठा नक्षत्र असणार आहे। त्यामुळे भावाला राखी बांधण्याचा शुभमुहूर्त हा भद्रा काळानंतर म्हणजेच दुपारी 1:32 पासून 4:20 आहे। हे लक्षात घेण्यासारखे आहे की भद्रामुख काळ वगळता अत्यंत अत्यावश्यक परिस्थितीत भद्रापूछ काळात रक्षाबंधन इत्यादी शुभकार्ये करण्याची परवानगी धार्मिक शास्त्रात देण्यात आली आहे। भविष्य पुराणानुसार भद्रापूछच्या काळात केलेले कार्य सिद्धी व विजय मिळवून देते, तर भद्रामुख काळात केलेले कार्य नष्ट होते। या संदर्भात भविष्य पुराणातील हा श्लोक अनेकदा विद्वानांच्या तोंडून ऐकायला मिळतो। पुच्छे जयावहा मुखे कार्य विनाशाय। भद्रा तिन्ही लोकांमध्ये फिरते। शास्त्रानुसार स्वर्गात राहणारी भद्रा शुभ फल देते, पाताळात राहणारी भद्रा ही धनसंचय करते आणि नश्वर जगामध्ये म्हणजेच पृथ्वीवर राहणारी भद्रा ही सर्व कामे नष्ट करणारी असते। भद्रकालामध्ये राखी बांधणे अशुभ मानले जाते। त्यामध्ये एक आख्यायिका अशी आहे की शनिदेवाच्या बहिणीचे नाव भद्रा होते। भद्राचा स्वभाव अतिशय क्रूर होता। ती प्रत्येक शुभकार्य, पूजा, यज्ञ यात व्यत्यय आणत असे। त्यामुळे भद्राकालामध्ये कोणतेही शुभकार्य करणे चांगले मानले जात नाही। त्याचे परिणाम अशुभ मानले जातात। पौराणिक आख्यायिकेनुसार भद्रकालामध्ये लंकेचा राजा रावणाच्या बहिणीने राखी बांधली होती, ज्यामुळे रावणाचा नाश झाला। तर आजची माहिती आपणास कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर कळवा आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।